हा ताई तुमचं नाव सांगा. नीता कैलास देवरे. नीता ताई, माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर धुळ्याजवळचं शेलू मिथी. अच्छा. आणि सासर? सासर उतरान, एरंडोल तालुका, मग जळगाव माहेरी जिल्हा. किती वेळा जाणं होतं? 6 महिन्याने. 6 महिन्यातून एकदा हो. जातातच तुम्ही हो. माहेरी. हो. क्या बात, माहेरची ओढच असते हो. है की नाही? हो. काय माहेरची आठवण तुम्ही सांगा. माहेरची आठवण भरपूर आहे, पण वडील गेल्यानंतर आईने आम्हाला खूप सांभाळलं. अच्छा. मी 10वीत असताना माझे वडील गेले. आम्ही 5 भावंड, हां. 3 बहिणी आणि 2 भाऊ. अच्छा. मग त्याच्यानंतर 1 वर्ष नोकरीला नाही म्हणत होते माझे आजोबा. ते नाही म्हणत होते तिला लावून. माझे वडील तलाठी होते. अच्छा. ओके. ते तलाठी होते, त्यांच्या जागेवर लागली मग. पण 1 वर्ष असं गेला की खायला काहीच नव्हतं आम्हाला. मग याच्या त्याच्या घरी धुणं भांडी करून असे दिवस काढले. आणि मीच मोठी त्यांच्यामध्ये, बाकी सगळे लहान. मग आईने सगळं आम्हाला केलं. आई सर्व्हिसला लागली. मग त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं शिक्षण, सगळ्यांचे लग्न, सगळ्यांना व्यवस्थित केलं. ते आत्ता रिटायर झाली म्हणजे. अच्छा. ताई रिटायर झाली. आईने सगळं हो. मेहनत करून अगदी खंबीरपणे आम्हाला उभं राहून संसार उभा केला. 5 मुलांना असं पक्षी कसं त्याच्या पिलांना घेऊन बसतो, तसं आईने सांभाळला. सगळ्यांची शिक्षण पूर्ण हो. केली. हो. सगळ्यांना सेटल केलं म्हणजे. मग एवढ्या दिवसात किंवा एवढ्या वर्षात कधी आईला कधी काही बोललात तुम्ही या बाबतीत? नाही, काहीच नाही. मग मी पहिल्यांदा बोलते माझ्या मनातलं. मग आज तुम्ही या माध्यमातून काय तुमच्या आईला तुम्ही सांगाल? आईने आमच्यासाठी खूप केलेलं आहे. फक्त तिची तब्येत, तिचं आयुष्य चांगलं जावं याच्या पुढे, हीच अपेक्षा पुढे ठेवते. नक्कीच ताई, तुमच्या आईला दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या ह्या भावना आहेत ह्या तुमच्या आईपर्यंत नक्कीच पोहोचतील. नक्की पोहोचतील. आणि जेव्हा एपिसोड तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही सगळ्यात समोर बसून बघत असेल तेव्हा आईच्या पण डोळ्यातील त्या नक्कीच खूप कष्ट केले आनंदाश्रू माझे. असतील. हो. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. सरलाताई राजेंद्र पाटील. सरलाताई, माहेर कुठलं तुमचं? बनवटी, वाडी बनवटी. आणि सासर? गाळण. सासर गाळण. हो, दोघं 15-15 किलोमीटरवर आहे. अच्छा. 15-15 किलोमीटरवरती आहे. म्हणजे एक प्रत्येक महिन्यात एखादी खेप तरी असेलच माहेरी? हो, पहिले आई वडील होते तेव्हा जात होती, पण आता कसं आहे थोडं कमी झालं. आता मुलं बाळं मोठे झाले माझे, पण जोपर्यंत आई वडील राहतात तोपर्यंत मी 8 दिवसात जात होते माहेरी. आता पण भाऊ चांगले आहेत माझे, बोलवता. पण मग कसं वाटतं, आई गेली म्हणजे माणसाला नको वाटतं ते, की आई पाहिजेच बा. तशा माझ्या 2 बहिणी मोठ्या आहेत, माझ्या आईच्या जागेवर आहेत. म्हणजे मी माझ्या आईला 13 वर्षात झालेली. माझ्यापेक्षा 2 भाऊ आणि 2 बहिणी मोठ्या आहेत खूप. म्हणजे आजही माझ्या बहिणी जर बघितल्या तुम्ही तर आईप्रमाणे वयस्कर आहेत, चांगल्या. हो. आणि मला आईची ते आठवण पण येऊ देत नाही. माझी आई लवकर गेली मला सोडून. वडील होते ते पण गेले. म्हणजे माझ्या मुलांच्या लग्नामध्ये मला हौस होती की माझे वडील राहतील, आई राहील, पण नाही राहिले. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं की ते पाहिजे होते माझ्यासाठी, तरी पाहिजे होते ते अजून. वाईट वाटतं मला. आणि मी सर्वात लहान होती, खूप हट्टी होती, खूप जिद्दी होती. माझ्या आईवडिलांची परिस्थिती पण खूप नाजूक होती त्यावेळेस, पण थोडं चांगलं झालं. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता.